सोन्याची दौड 70,000च्या दिशेने. एकाच दिवसात 900 रुपयांची वाढ. प्रति तोळा सोनं 69,400 रुपयांवर. पदवी अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण बदल. पदवीला मुख्य विषय दुसऱ्या वर्षी निवडण्याची ही मुभा. सुकाणू समितीकडून नियमांमध्ये शिथिलता. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांच्या लिलावासाठी ई नोंदणी. अर्ज विक्री स्वीकृती आणि बोली लावण्यासाठी थेट 5 जूनपर्यंत मुदतवाढ. चिर्ले ते मुंबई एक्सप्रेस वे रस्त्याचं लवकरच काम मार्गी लागणार. अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या ठिकाणापासून नवा रस्ता होणार. अटल सेतूवरून आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेस वेला रस्ता जोडणार. मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार. वीज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय. मफतलालच्या गिरणी कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार. कंपनीच्या 50% जागेवर 10,000 यंत्रमाग उभारण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द. हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकातील एस्केलेटर्सचा प्रस्ताव रखडला. सिडकोने मध्य रेल्वेवर ढकलली जबाबदारी. 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चा. प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ. राज्यात मालमत्ता खरेदी विक्रीतून विक्रमी महसूल. दस्ताच्या नोंदणीद्वारे तब्बल 50,500 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा.